काय करावं बाई, आज बायका येणार आहेत रानामध्ये, लय काम पडले. सुन बाई, हा बोला ना. आवरलं का नाही तुझं? आवरलं ना. हा, घरातली कामं झाली का हा सगळी? झाले सगळे. त्याचा डबा दिला का बनवून? हा तो जाणार आहे का राहणार आहे घरी? नाही चालले ते. त्याला म्हणायचं होतं ना आजचे दिवस थांब म्हणून. आता ती कुठं थांबते रानातल्या कामासाठी, त्यांना कुशाला थांबून घ्यायचंय मोकार. आपण दोघी आहेत की. बरं बोल बरं, आवाज दे बरं त्याला. आले. काय करतो डबा? डबा झालाय ना? हा झालाय. मी काय म्हणते, आजच्या दिवस नसतं गेला तर? आज काय रानात बायका आल्यात आणि आज लय मोठी टोळी आली बघ, आणि ते एवढा मोठा हिस्सा पण एवढ्या बायकाच्या मागे हिंडायचं फिरायचं मला होणार नाही, आणि हिची पण तब्येत जरा बरी नाही. तिला ठेव ना घरात घरी मग. बरं असं म्हणतोस का? मग? बरं बरं चालतंय. तिला कॉलेजला दांडी मारते, मला काय असेल कामाची दांडी मारते मग. बरं चालतंय, इकडे. काय ग? बरं आई मी जाते बरं का कॉलेजला. बरं ते राहू दे, तर इकडे काम आहे माझं काय तुझ्याकडे. नको जाऊ. अगं, आज 2-3 टोळ्या बोलवल्यात कांदा काढायला. लोकांचे कांदे गेलेत, आपले असेच पडलेत. हा, ते सुकायला लागले बघ पातन, ते खराब होईल कांदा. मग ते टोळ्या आल्यात आणि एवढ्यांचा हिशोब आणि एवढ्याच्या महाग फिरायचं ना, माझ्याकडून नाही होणार, हिच्याकडून नाही होणार. तू जरा शिकलेले. हा, अरे दादा मला कॉलेजमध्ये जावं लागेल, माझी टेस्ट आहे आज. आजचे दिवस नाही गेले तर काय? कर दे टेस्ट आता दी. असं कसं चालतंय? उद्या कसं काय देता येईल टेस्ट? उद्या दुसरी टेस्ट मग मी आहे, काय आज मी तर द्यावं कामच लागेल. कामच अरे करणार पण हिची गेल्या आठवड्यात टेस्ट झाली, सारखेच असतात का? अगं ते हे काय म्हणतात ते मोबाईल वरती Practical. कर ना. हा तू नको मला शिकू, काय मी शाळा शिकलो का नाही? ती माहित नाही बाई, आज राबाई घरी आजचे दिवस थांब सांग, घरी. सरांना सांग, नाही तर दे फोन लावून, मी नंबर सांग, मी सरांसंग बोलते. हा, काय नको ही बोलू गरजेचं सरांसोबत. बाय आणले दरवाजावर. मग मी जाणार टेस्ट अगं. तर मला शाळा शिकून मोठं व्हायचंय एक एकतर. काम मला करायचं काय ना, तुमच्यासारखं राहणार नाही काम कॉलेज करायचं. बंद करायचं लग्न लावून दे. काय रे दादा तू असंच का बोलतो बरं? अरे पहिले तू तरी एक दिवस support ऍडजस्ट करू करायचा. शकत नाही का? अरे बाबा मी कॉलेजच्या बाबतीत नाही ऍडजस्ट करू शकत. अगो पण अगं सगळे काम बघतील ती, तुला घरातलं एक काम तरी सांगते का? एखादं काम तुला राहणार फक्त महाग म्हणलं तर तुझं वाय ना. बाई पोरांनी वैताग आणलाय बघ मला. तू गैर करू नको, घरी थांब. अहो ती शेजारची ती सुमी पाहिलं का? काम करून करते ती कॉलेज. आणि जाती तरी आठवड्यातून 2दा जाती तरी तिला ह्यांच्यापेक्षा चांगले मार्क नाही. आणि एवढा मेकअप करून चालत जाते कॉलेजला, नेमकं तुझ्याकडे लक्ष आहे तुझा? मेकअपलाच 1000 रुपये लागतात महिन्याला. लाड करतोय ना, त्याच्या डोक्यावर बसली ती. अगं आई दिसणं पण खूप इम्पॉर्टंट असतं. अभ्यास इम्पॉर्टंट असते, अभ्यास अभ्यास करायला जाती. इम्पॉर्टंट असते. जाऊ दे अरे दादा तुम्ही बनणार तू थांबणार आहे का नाही ते सांग आधी. नाही बारा थांबणार पंचायत न करू. जायचंय मी जाणार आहे. अगं ऐक ना, कशी आहे? अगो बाई पोरगी तर लय रोगील झाली. तुझा लाड येते, तुझा लाड. नाही हिच्याकडे बघावंच लागल, हिच्याकडे लक्ष दे एक दिवस जरा. सुद्धा ती मदत करीत नाही म्हणल्यावर तिचं कॉलेज बंद करून टाक. नाही नाही तू तिच्याकडे लक्ष दे. कॉलेजला जाते का काय दुसरे थेर करते ना, हिचं लग्नच करून टाका मला असं वाटतंय. बस झालं हिचे नखरे. एक काम करतो का, आज तुम्हीच घरी थांबा आणि त्यांच्या कॉलेजकडे पण जा आणि टोळीकडे बी लक्ष द्या. होऊ दे सगळं पैशाचं नुकसान. नाही नाही जाऊ दे, आज जाऊ दे, आज बघू आपण काहीतरी करू दोघी जणी. हा, तुम्ही दोघी करा आता. हा. मी जातो. मला नका बघू येऊ. आपण आता, आपल्यालाच लक्ष द्यावं लागेल. डबा दे. बॅग ठेवली, घ्या सगळं भरून ठेवले. आत्या मी आली आहे तेवढं घरती लावून. वैताग आणला बाई. जाऊ का? हा बरं, उद्या सांगतो तरी जरा. थांबशील का नाही सांगून ये ऑफिसला. एकटी जीव देऊ का आता म्हातारपणापर्यंत? काय मला संसार करायचा काय माहिती बाई. एवढं धरपड चालली माझी, मरमर मरमर. आवरलं का? चल चला झाली बा एकदाची लाईट चालू. येते ना मालक लोकांनी ना इतके वेळ लागतो का मोटर चालू करायला? बाबा आला भाई. कांद्याला पाणी द्यावं म्हणलं तिथे माल. आता लाईट आलेली अर्धा पाऊन तास ती चालूच आहे ना. बरं लय आता काय होतं, हात घालायचं आपल्याला नाही तिथलं. नाही नाही तुम्ही नका करीत जाऊ, ते मालकांना सांगायचं ना. तर मालक कशाच काय तिकडून उठावरून शेळ्या राखायच्या म्हणतात ना. झालं घरी काढलं बरं ना, झालं घरची काढलं, मग आता आपल्याला गरज आहे. गरज आहे ना. पण आता बाबा लय दिवस नाही आपल्याला काही गरज नसणार आहे. आता आज एक परीक्षा आहे आणि परत 8-15 दिवसांनी एक आहे. मग तेवढं झालं की मग लागेल चांगली नोकरी. हा ना हा ना हा ना. आता काय बघ सगळी सदर तुझ्यावर आहे बा. नाही होत आता काम. पण आता काय होतं, तुझ्या शिक्षणाचा खर्च मोठा राहतो त्यामुळे मग करावंच लागत आहे काम. बरं तुला काय मला कुठं पाठवलं होतं? अभ्यास कोणी करायचा मग, आणि अभ्यास तर महत्वाचा. नोकरी लागली ना बदलते ना आपले दिवस. आणि मला माहिती तुम्ही लहानच मोठं मला कसं केलंय आई गेल्यापासून. चला अरे मग आता कोणी करायचं रे? भले इकडे तिकडे नेऊन घातल्यावर शिक्षण झालं असतं का? दुसऱ्याची नेऊन घातली लेकरं किती काम करावं लागत, काम सांगत नाही केल्यावर परत मग. बरं ते बाबा हा. मग आता परीक्षेला गेलो ना तिकडे 2-3 दिवस राहावं लागेल मला. आणि मला काही पैसे लागत होते हो. असं होय? 2-3 दिवस राहशील तिकडं? हा काळजी घे जरा.
नीट नाट करा. बरोबर. 2 लागत होते. एवढेच येणार बा, 1700 रुपये. आणि तुम्हाला खर्चायला मला काय लागत तरी, मला नाही बिडी ना काडी लागत, मला काय पैसे लागत राहू दे. नाही, दर आहे 500. एक काम कर, मला आहे ना 100 रुपये नाही म्हणून असू दे. आता शहरात जायचं, मग तिथं कोणाला मागशील पैसे कमी पडले. बघ कमी पडले घे ना मित्रांकडून, पण इथं तुम्ही कशाला नाही धरा. राहू दे, घरात आहे, पीठ आहे, सगळे भाजीला बी आहे, सध्या नाही अडचण लागणार. काय लागलं तर मालकाला मागेल 200 रुपये परत. बरं चालतंय. काळजी घे फक्त, आहे ना लय पोरांच्यात बसणं उठणं, आपला अभ्यासावर ध्यान द्यायचं. तुम्हाला तर माहिती ना बाबा, अभ्यास करतो मी, आणि माहित असले मित्र कोणीच नाही टोकार टाकार. जेवढ्या अभ्यासाचे हुशार आहेत ना, त्याच मित्रांसंग माझी दोस्ती. मग एखादी चांगली नोकरी लागली ना, आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे एखादं गरीबाचं घर बघू, मस्त एखादी पोरगी बघू, लग्न करू, म्हणजे मग कवर हाताने करून खायचं. नाही बरोबर आहे तुमचं, कवर कष्ट करणार तुम्ही तरी. जा मग, अजून कोणी जोडीदार तुला? नाही, आता तिकडच येणार आहेत सगळे पोरं तिकडे येणार. परीक्षेच्या ठिकाणी. चल, चल. जाऊ का? काळजी घ्या. हा हा वेळेवर जेवण करा. हो, जेवतो हा? हो. आणि ते मोटरीत ना तिथं त्या नाही हात घालू, करंट बिरंट लागेल. लाकडाने दाबीत असतो बटन, गेलं बोट दुसरीकडेच म्हणजे घोटाळा होतो. येऊ का मी? काळजी घ्या. हो हो, काळजी घे. त्याला खोरं कुठं पडलंय? हाय, गाडी भेटली पाहिजे लोक. अक्षय, अरे कुठे चालला तू? कॉलेजला गेले होते, कॉलेजचे सगळे मित्र म्हणे अक्षय बाहेर चालला. अरे ते पेपर आहेत ना पुण्याला, तिकडे चाललोय. 3-4 दिवस तिकडे थांबणार आहे. 3-4 दिवस तिकडे तू? हा. अरे देवा, पैसे बिशे आहे ना तुझ्याकडे सगळं? हाय, बाबांनी दिले. हा का? किती दिले? 1000-1500 रुपये घेतलेत. बस झाले 3-4 दिवस. 1000-1500 फक्त? अरे बाहेर जायचं म्हणलं पैसे लय लागतात, तिकडं खाणं पिणं ते सगळं, राहणं ते. अगं, नाही लागत एवढे पैसे. खाते वडापाव ते काय 3 दिवस काय काय तू वडापाव खाणार का? नाही नाही, माझ्याकडे आहे थोडेफार पैसे आहेत, तू ते घे आणि व्यवस्थित जेवण वगैरे करत जायचा. येडी बिडी झाली का? अगं नको, ते तुझे पैसे तुला लागतील ना कशाला तरी. अरे मला नाही लागत ते पैसे, आणि तसे तुझी चांगली मैत्रीण आहे ना मी, मग माझ्याकडून घ्यायला कसली लाज? घे ना. अरे नको, मी करीन ना काहीतरी ऍडजस्ट. तिथं मित्रांकडून घेईन कमी पडल्यावर. हे बघ, नको नको काय म्हणू नकोस, आणि जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील ना, जेव्हा तुला नोकरी लागेल ना, तेव्हा तू देऊन टाक मला पैसे. 1-1 रुपये सगळ्याचा हिशोब लावणार आहे मी, आणि तुझ्याकडून घेणार आहे. बघ, तू अशी सोडत नसते मी माझे पैसे, पण आता तुला घ्यावं लागतील. अरे पण अरे पण बिन बास, घे. आता कस? बरं, येऊ का मी? चाललास तू? हा. ठीक आहे, जा, काळजी घे स्वतःची, टायमिंग वर जेवण करत जा, आणि इकडली काही काळजी नको करू हा. बाबांची पण मी आहे ना, अधून मधून जात जाईन त्यांची विचारपूस करायला. ठीक आहे, चालतंय. हा येऊ का? हा, लवकर या, हा. आणि ऑल द बेस्ट. खरंच किती चांगला आहे अक्षय, त्याच्यासारखा मुलगा ना मी कुठंच नाही पाहिला. बाई ग, डोकं दुखायला लागले. काही खरं नाही बाई शेतकऱ्यांचं जगणं. फार ह्या बायकां महाग पळू पळू पार कंबरड गेलं, पाणी देऊ देऊ, आणि महाग पळू पळू असं कणकणी आली, दवाखान्यात जाऊ वाटायला लागले. अरे देवा. काय गाई, काय झालं? काय नाही ग, हे 2-3 दिवस तुला म्हणलं थांब माझ्या मदतीला, पण नाही, तुम्हाला काय घेणं देणे. आता त्या बायका माग पळून त्यांना पाणी देऊ देऊ पार माझं कंबर डगायला आले, आणि कणकणी आली बघ, असं मला ना शिना आल्या झालंय. अगं मग डॉक्टरांकडे जा ना तू. हा, डॉक्टरकडे जायचंय आता, पण आता दादाची वाट बघते. दादा आलं की दादा संग जाईन म्हणलं गाडीवर. कुठे गेला अजून, आलाच नाही वाटतं कामावून. ते जाऊन दे. हा. अगं आई, मला नोट्स ते घ्यायच्यात, तर मला पैसे लागतात, पैसे दे ना. अगं तू काल का परवाच म्हणली होती, तर मी दादाला सांगितलं होतं तुला पैसे द्यायला, दिले नाही का त्याने? नाही, त्याने दिलेच नाही, बहुतेक त्याच्या लक्षातच नसेल. त्याच्या माग किती कामाचा लोड असतो. हा, ते बी हाय म्हणा. एक काम कर ना, तू दे किती ना, पैसे? तुझ्याकडे असतील. मग किती लागतील तुला? 3-4 हजार रुपये लागतील. 3-4 हजार? हा. 3-4 हजार नसेल बाय, दवाखान्यासाठी ठेवले होते, 1.5-2 हजार असतील. दे बाई, जेवढे आहेत तेवढे देऊन टाक सगळे. 2
हाय 3,000 आहेत. हा एवढे राहू दे 100 मला. दवाखाना आता इथं गावातल्या गावात जाते. आता काय करू, पैसे घेऊन चालले तू. दादा कसं काय विसरला काय माहिती तुला पैसे द्यायचं. हा बरोबर आहे. चल जाऊन दे आता, मग मी येते नोट्स बिट्स घेऊन येते. हा आणि पैसा जरा जपून जपून वापर बाई. ते वैतागलाय पैसे देऊ देऊ. हा नाही तर ते नाव एखादं स्थळ बघून तुझं लग्न करून टाकन. चांगलं शिक उगा नाही ते कुठाने करत बसू नको. हा मी 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 शिकणारच आहे. मला लग्न बिग्न नाही करायचं. हा मग तसे. तेच म्हणलं, लग्न नसन करायचं तर चांगला अभ्यास कर. हे पैसे नीती नाही एवढे नोट्सला फीला, त्याचं काहीतरी चीज कर. हा हो. नाही तर ते दादा आज तुला माहितीये ना माझ्यावरच म्हणून तूच शिकवलंय, तूच लाड केलाय. तसं काही होणार नाही आई. तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती? हाय ना, मग ते विश्वास कायम ठेव. एवढंच आहे बस, बाकी काही हो नाही. गं. हा खरंच. आणि जा. जरी मी मुलगा निवडला ना तरी चांगलाच निवडन. तुला निवडायची गरज नाही, आम्ही खंबीर आहे तुला मुलगा निवडायला, कळलं का? पुढचं घोडं नको दामटू पाय लागले. अगं हो तिकडे जा. अगं, अशीच बोलले मी आई. अशीच नाही बोलायचं, जा. बरं जाऊ दे बाई. मी आणते. अजून काय जिवंत आहे, भाऊ जिवंत आहे. तुला लागली पोरग शोधायला तू. जाऊ दे बाई. तुम्ही शोधा आणि तुम्हीच करा माझं. नाही तर ना असं येड्यासोबत लावून द्या. शानपणा करायला लागली. लाड करतो म्हणून डोक्यावर बसायला लागली का काय काय माहित. एक तिथं कामाने झाले, डोकं फनपणायला लागले. नेहमी डोक्यात अजून हे करून दे. खुश आहे लय दमदम झालंय बा. काय हो? काय करते? पाणी बिणी ना. कुठे गेले मम्मी ते? हाय ते गे. हा होय. हा ही आली का नाही कॉलेजवर? आल्या बिन त्यांनी परवा दिवशी तुमच्याकडून 5,000 रुपये नेलते ना. पैसे घेतले ना तिने माझ्याकडून. मग त्यांनी परत ऐकून बी घेतले 3,000 कमून? रुपये. त्या म्हणल्या दादाने दिलेच नाहीत मला. हे आई मला काय कळानच पैसे. त्या दिवशी पैसे दिले त्याला मी. मग पैसे काय नोट गेले घ्यायला काय कुठं? घ्यायला. हा आईला पण तशाच म्हणल्या नोट्स घ्यायच्यात मला. त्या माणसाला पैसे दिले काय तुला? हा ती म्हणली दादाने मला पैसे नाही दिले. अरे त्याला 5,000 रुपये दिले ते पण परवा दिवशी दिले मी. मला म्हणली दादाने पैसे नाही दिले, विसरला असेल कामाच्या गडबडीत. बोला बरं तिला. मानसी मानसी बाहेर ये बरं. इकडे इकडे तू, दादा इकडे. काय म्हणताय? इकडे ऐक, काय काय म्हणली होतीस मला? तुला मी दादाने पैसे पैसे दिले नाही. दिले नव्हते मी परवा दिवशी 5,000 रुपये. दिले होते मग तू ना. आईला काय म्हणली? नाही दिले मला. खोटं बोलायला लागली तू. पण ते काय झालं ना दादा, हम्म. की तुम्हाला पैसे दिले ना, मी त्याच्या नोट्स घेतल्या. पण मला ना काही नोट्स कमी पडत होते म्हणून मी आईकडून परत पैसे घेतले. अगं मग तू खोटं बोलायची काय गरज होती? दादाने पैसे दिले 8,000 रुपये असे कोणते नोट्स आहे? दाखव बरं ते नोट्स. मी खोटं बोलले का? नाही तू घेतले ना 8,000 नोट्स, दाखवते कोणत्या आहेत. त्या नोट्स आहे ना, मी नाही नाही, मी तुला सांगितलं होतं मानसी, नीट अभ्यास करायचा, नीट राहायचं, नाही तर दादा तुझं तिच्या लग्न नोट्स बघा बघा तू पुढे ते दाखव पटकन चल. दाखव ना. मला काय माहिती तिचं दप्तर आणि बॅग कुठे ठेवती ती. पैसे निवळ पैसे आलेत मोकर घरातून. अरे दाखवून पटकन, दाखव ना मग, दाखवून पटकन. तू मार कशी माझं लई. दादा ते माझ्याकडून पैसेच हरवले. मी खोटं बोलले. आता तू दिलेले पैसे हरवले म्हणून आईकडून घेतले आणि आईने दिलेले पैसे चोरीलाच गेले माझं माझ्या. थोबड झिजते का तुझं खरं सांगायला? तिच्या आधी झक मारायची करायची की ना. पण मला वाटलं तुला हानशील म्हणून मी खोटं बोलले. मग आता आरती करणार आहे का तुझी? त्यो चुकलं माझं. मी परत नाही खोटं बोलणार. ही लय खोटं बोलायला लागली, लावाड्या करायला लागली. एक काम कर, माझं एक मित्र आहे चांगल्या ठिकाणी कामाला, त्यासोबत जायचं लग्न लावून द्या. नाही नाही, मला लग्न नाही ती करायचं. शिकणार नाही, ही कॉलेज करणार नाही. तू आज ऐक जरा माझं. तुम्ही सांगा ना वहिनी. मी काहीच दादाला. बोलू शकत नाही तुमच्यात. मी तुला काल काय सांगितलं होतं पैसे देताना? तुझ्या 5,000 रुपये हरवती ती म्हणजे. लय पैसे चालले, दादा तुझं लग्न लावून देईन. मी आता काय बोलणार नाही. तू अरे दर महिन्याला पैसे आले, दर महिन्याला कोणती नोट्स घेते काय करते तिचं तिलाच माहित नाही. नाही बघ बोर्ग बघ. आणि लिहिताना तर कधी दिसतच नाहीत. कधीच अभ्यास करता दिसत नाही, नुसतं मेकअपच करून जाते शाळेत. मी काय बोलणार नाही आता. तू ठरव काय ठरवायचंय. नाही ते सरळ सरळ ते लग्न लावून टाकायचे. बाद झालीचे नाटक आता. पण मला नाही करायचं दादा लग्न. मग काय करायचं? पैसे वाया घालायचे आमचे. अरे माझ्याकडून चुकून हरवले रे. आणि अरे मी एवढे अभ्यास पैसे नाही कसं काय करत. हरवतात? काय बोलतो वहिनी? मी अभ्यास करत असते. कुठं अभ्यास करती? पण तुम्ही शेतात जातात ना, मग त्यावेळेस अभ्यास करते मी. घरी बी काम मदत करीत नाही कामाला. बरं जाऊ दे. ती म्हणते ना शिकायचं तर एवढ्या वेळेस माफ कर. हे बघ आई, हिची लाडबाज झाली आता. तू लय लाड केली तिची. हिला समजून सांग, माझा मित्र आहे त्यासोबत बोलतो, त्याला उद्या परवा बोलून घेतो. सोबत तू नीट बोल. चालते. पण दादा, मला तुझं काय ऐकायचं नाही. हिला तू तुझ्या बाहेर सांगा. तू म्हणशील तसं. हा, अरे दादा ऐकणार रे. मला नाही ऐकायचं तुझं.
तुला अक्कल नाही का ग? मला खरं सांगता येत नाही का तुला? म्हणजे इथल्या इथं तू ह्या बोटाचं तू का ह्या बोटावर आणती आणि तोंडावर पाडती माणसाला. खरं सांगा काय झालं तुला? आता मी काय करू शकत नाही. तर दादाने जे मुलगा बघितला ना त्याच्या संग लग्न करायचं बस. हे शेवट डिसिजन आहे, शेवटचा निर्णय. मला नाही करायचं ग. त्याच्यावर मला काहीच ऐकायचं नाहीये. तुझा लय लाड केला, मला वाटलं शिकवलं तर तुला मोठे अधिकारी करण, पण नाही, त्या लायकीचीच नाही तू. अगं पण मला पण बिन खरंच काय नाही नाही. करायचं लग्न. ऐक ना ग, काय करू मी आता? असं लग्नाला आवडत कसं व्हायचं? अरे ऐक ना, अरे तू तिसऱ्या पेजवरचा नाही का दुसरा प्रश्न, तो जरा अवघड गेलता रे मला. नाही मी सोडवलाय तसा, आता बघू काय होतंय. अक्षय, एक मिनिट हा. काय झालं? अरे माझ्या घरचे माझं लग्न लावून देऊ राहिले. अरे मग चांगली गोष्ट आहे ना. काय चांगली गोष्ट आहे ही? आणि मग अक्षय, तुला माझ्याबद्दल काहीच नाही वाटत का रे? अरे मग तुझे घरचे तुझं थोडे वाईट बघणार आहे, चांगलेच बघतील ना. असं कसं बोलू शकतो तू? तुला काहीच समजत नाहीये. काय समजत नाही म्हणजे? अक्षय, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे रे. ए अरे तू फक्त माझी एक चांगली मैत्रीण आहे, आणि प्रेम बिम हे गोष्टी नाही जमणार मला. अगं माझी परिस्थिती काय आहे, मला 2 टाइम खायचे वांदे आहेत माझे, आणि तुझ्या घरच्यांना जर कळालं ना तर मला जीव मारतील ते. नाही मारणार, काही नाही करणार, पण मी सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करणार आहे तुझ्या सोबत. तू नको ना काळजी करू, अरे तसं नाही, सगळं होईल ना व्यवस्थित. मी तुला त्या नजरेत बघितलंच नाही. तू एक फक्त माझी एक मैत्रीण आहे, आणि चांगली मैत्रीण, ह्याच नजरेत बघतो. मैत्रीच्या पुढे नाही जाऊ शकत का? नाही त्या गोष्टी शक्य आहेत. अरे जरी तू मला मैत्रीण समजत असेल ना, तरी माझं तुझ्यावर लय प्रेम आहे रे, अरे आणि मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. अरे या खूप प्रेम करते तुझ्यावर. गोष्टी- ऐक ना, या गोष्टी नाही आहेत शक्य. काय शक्य नाही? सगळं शक्य आहे. हे बघ, एक तर घरी माझ्या कोण नाही, मी आणि फक्त माझे वडीलच आहे. आता मी येईन ना तुझ्या घरी, आणि तुझी बायको म्हणून. त्यांच्या अपेक्षा लय आहेत माझ्याकडून, आणि हे असलं काही कळलं तर त्यांच्या जेवायला कसं वाटत. लग्नानंतर करू ना सगळ्या अपेक्षा पूर्ण, पण तू एकदा माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र तर घाल, सगळं होईल व्यवस्थित. हे बघ, ही गोष्ट काही शक्य नाही, आणि तुझ्या घरच्यांना बी पटणार नाही, त्याच्यामुळे तू माझा विचार करू नको. हे बघ, तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणत्या मुलाचा विचार नाही करू शकत, आणि जर तू माझ्याशी लग्न केलं नाही ना, तर दुसरा कोणी माझ्याशी लग्न करणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव. आता कसं याला समजून सांगू, माझी परिस्थिती नाही, मैत्रीण आहे चांगली. अरे कोणता मित्र आहे तुझा? एवढा वेळ कसा लागला यायला? याला त्याला फोन येतोय तो, पण तिला समजून सांगितलं ना आता सगळं. सांगितले बाबा, टाइमवर आता राडा घाली ना ती कुल. सांगितले, आता बघू आता काय करते. आपल्याला वेळ झाला आहेत का नाही काय माहिती. हे अरे, का? अरे, हा. या ना. या. नमस्कार नमस्कार. यायला काही त्रास झाला का? नाही काय नाही नाही ना? व्यवस्थित बाकी चालेल काम बी व्यवस्थित. एकदम व्यवस्थित चालू आहे काम. तिला बोल. खुशी, खुशी बाहेर ये, बस इथं. आणि तिला सांगितलं का नाही समजून? हा, मानसीला आवाज दे. तिला बोल ना मग. बोल, तू बस इथं, बस. बस. मानसी, बाकी काय झालं? एकदम ओके. येईल ना काय अडचण नाही. नाही नाही काय नाही ही मुलगी. काय झालं? काय हा? काय 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 नाही काय नाही. ते अचानक नाही, कुठले काय म्हणलं नाही, काय काय झालं? नाही, काय बस, पाणी दे त्यांना. बस, ये पांदे. पाणी दे, पाणी दे. बस. ही बहीण आहे माझी. हा हा काय विचारायचं असं तर बघ मग काय. बोलू आपण थोडस बाहेर जाऊ. काय बोला ना इथं समोर. बोलू थोडं बाहेर जाऊ आपण. चला बरं एक मिनिट. आलं. काय? तुला हस म्हणल्यावर हसता येत नाही का? थोबड असलं करून ठेवले. बस, थोबड फोडीन तुझं. पाहुण्यासमोर मला बोलायला लावू नको. म्हणलं ना मला लग्न करायचं नाही, तरी बळच मला. मला पाहुण्यासमोर काय रे काय आलं?
काय नाही ते मी ना त्या गार्डनच्या कडे येताना ना तुमची बहीण आहे का एका जोडीदाराबरोबर बोलत होते. नाही रे, मी स्वतः पाहिले. ती डायरेक्ट म्हणली मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. काय तरी गैरसमज झाला असं. मी स्वतः पाहिलेले. मी गाडीवरती येताना गार्डनच्या कडे रस्त्याच्या कडेला मी पाहिलं. हा त्या जाळीतून पाहिलं मी स्वतः. हा वय. हा मग काय व्हायचं परत तुम्ही बळजबरीने माझ्याबरोबर द्यायचे लग्न लावून परत नको काय तुम्हाला बी अडचणी मला बी अडचणी असं नको काय व्हायला. मी इथं आल्या आल्या पाहिल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं म्हणलं हिला पाहिले ताप- का पण नक्की? मी आल्या आल्या ती पाणी घेऊन आल्याच्या नंतर मी कमून उठलो. मग त्याच कारणाने उठलो ना. म्हणलं गार्डन मध्ये हिला पाहिलंय आपण स्वतः. आणि तिच्याबरोबर एक तिचा मित्र होता का काय ते बोलत होते कॉलेजचा मित्र कॉलेजचा. हा तिला ती म्हणली का मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. माझ्या घरची लग्नाचं घेतलाय निर्णय. हा का? हा, मग मी धालो नको असं व्हायला परत पुढं. काय होतंय ती तुम्ही चौकशी करा. त्या मुलाची परिस्थिती पहा काय कुठं बिझनेस करतोय काय आणि बिनदस्तपणे तुम्ही तिकडं पहा. पण त्याच्या आधी परिस्थिती पहा. काय होतं मी जातो आता. मग चहा घेतला असता. चहा नको आता काय चहा नको. तुम्ही पहा तुमच्या घरचं कसं आहे व्यवस्थित वातावरण. अरे पाहुणे कुठे गेले? गेले कशा? पाहुणे. गेले खरंच गेले. बरं झालं गेले. अरे पण झालं काय? आले काय लगेच झालं? गेले. कुत्रीने काय रंग उधळलेत? मी काय केलंय? त्यांनी पाहिले डोळ्यांनी तिला दुसऱ्या पोरासोबत त्या गार्डन मध्ये. मी कोणासोबत होती पटकन सांग. दादाला पटकन सांग कोणासोबत होतो? मी अक्षय सोबत होते. कोणता अक्षय? अक्षय इकडे बघ, इकडे बघ. लाज वाटत नाही तुला? कोणता लाज अक्षय? वाटत नाही? नाव हा? सांगते हा. कॉलेज मधला मित्र आहे माझा. चांगला आहे तो दादा. अरे ते कॉलेजला आहे पण गावात कुणाला पोरग आहे ती? अगं सांग ना कोणाचं पोरग आहे? कोणाचं शेण खायला लागले सांग. कोणा सांग? ते बापूचा मुलगा नाही का अक्षय. त्या भिकाऱ्याचं पोरग. भिकारी नाही. सकाळी खाल्लं संध्याकाळी खायचे वाद होते त्यांचे. एक टाइमचं खायचं ना दुसऱ्या टाइम खायला भेटत नाही आणि त्या पुढं आहे, भिकाऱ्याच्या हाला मागे मी. लागली का तू? आई मी जाऊन मी पण कष्ट करेन ना. तेच पोरग भेटत होतं. तेच पोरग भेटत तुला. कष्ट करायसाठी शाळेत जात होती का? एवढी शिकायला कष्ट करायसाठी तुला महत्व होतं लक्ष ठेव. कशी रंग उधळायला लागली बाहेर. खरं ना असं दाबून मारून टाकायला पाहिजे. तिला आहे ना डायरेक्ट कोंडून ठेव. ना अजिबात बाहेर निघून नाही पाहिजे. नाही नाही, ठेव तिला. कोण? चल, चल, हो गं. अजिबात ती बाहेर निघेल नाही पाहिजे ना. त्या पोराला आहे ना त्याला बघतो बाहेर जाऊन मी काय ती. आवाज बंद कर. तिचं कॉलेज बिलेज सगळं बंद करायचं आता. कॉलेज नाही. ती आणि बघितले अजून कोणी बघितलं असेल तर हाय ना ह्या गावामध्ये थुतोय आपली नुसती. हा कार्टीने नाक कापलं आपलं नाक. एक काम करा. ते पोराचं बेत बघून तुम्ही हा. काय ती. अवघडच झाले. देवा तुम्ही नका टेन्शन घेऊ. अगं कशी टेन्शन घेऊ नको. अगं नवरा मेल्यापासून कसं वाढवलंय मला माहितीये आणि ही आता अशी रंग दाखवायला लागली का? जाऊ द्या. ती म्हणलेत ना मी बघतो काय तर तोडगा निघन आणि लवकर लग्न करून टाकू त्यांचं. मी म्हणत होते तुम्ही इतकं शिकू नका त्यांना शिकू नका पण तुम्हालाच. अगं माझी येडी माया ना, आईची येडी माया. वाटलं पोरगी शिकन स्वतःच्या पायावर उभा राहील. हे बघितलं ना माझ्या संग काय झालं. अगं तिच्यावर तसे दिवस येऊ नये. स्वतःच्या पायावर उभा राहिली तर खंबीरपणे जगल. पण नाही, तिला खंबीर जागायचं नाही. असं लोकांचे उष्टे तुकडे तोडायचे तिला. तर माझ जेवण झालंय आता मी जातो राहणार. तू काय करतो जेवलं येशील का मागून कामाला तिकडे थोडस? हा येतो ना. हा आता ए अक्षय काऊ साहेब अक्षय कुठे? हाय ना हाय. कुठे पोरग कुठे? हाय. तू आमची बराबरी करायला लागलं का? काय झालं? बापू पोराला समजून सांगा बरं का. काही झालं चुकलं असलं तर माफी मागतो ना. माझ्या बहिणीच नाद लागले ते बरोबर. ए बाय अहो, तसं काय नाही माहिती. तसं काय नाही म्हणजे पण मारा म्हणजे याला आला काय तू माझा आला काय? गार्डन मध्ये गार्डन मध्ये. अहो तसं काही गार्डन मध्ये पोरली घेऊन बसतोय तो. नाही हो झालं असेल बोलत असेल लेकर झालं असेल. नाही बाबा माझं काही नाही फक्त एक चांगली मैत्रिणी. मग माझं तसं काही नाही. चांगली मैत्री मग गार्डन मध्ये घेऊन जातो तिला. हा तुमचं गैरसमज झाला असं काही. खूप गैरसमज झाला का? मार खाई नाही बापू पोरग. नका हानी जाऊ दे परत नाही भेट नाही जाऊ नको बाळा. आपल्याला तुला नोकरी आता परीक्षा झाली ही धंदे चालू केली की तू? याच्यामुळे लग्न मोडलं तिचं. अहो मी काहीच केलेलं नाही बाप. माझ्या वडिलांची शपथ मी पाहिलं तुला त्या पोराने तिथं. मला काय मत कोणी पाहिलं मी माझं ती चालते तुमची बहीण. ती कशाला आली ती? तीच म्हणते माझं प्रेम आहे. ती माझं तसं काही नाहीये.
मी म्हणलो तिला तुमची आणि आमची बरोबरी नाही म्हणून. आता आम्ही गरीब माणसं, आता तुम्ही एवढे श्रीमंत कशाला तिला सांगायचं समजून बाबा आमच्याकडं प्रेम करते, चांगलं श्रीमंताच्या घरी करायचं. नाही नाही, तू पैशासाठी करतोय सगळं. नाही हो, नाही नाही, आम्ही घरातले पैसे काय होते बापू सगळे आमचे? हे पैसे नाही मी काय त्याच्याकडून पैसे घेत तू नाही. पैसे घेतले नाही त्याच्याकडून? तिने दिलते मला एकदा दोन बघितलं का? कुठं आडे कशाला अरे मी देत होतो तुला बाळ, कशाला त्यांचे पैसे घ्यायचे? मी नको म्हणत होतो हे बघ, तू इथं दिसला नाही पाहिजे ना मला. उद्याच्या उद्या गाव सोडायचं तो. अहो, आणि तुला पैसेच लागतात ना, पोटा पाण्याचा विषय इधर पैसे. चल निघायचं उद्या. नको मला पैसे, नको तुमचे. नाही नाही, तुम्ही त्यासाठी नाटक करता ना. नाही हो, नाही नाही. काय बराबरी तरी बघायची ना. गरीब असलो तरी कशाला पैसे? मग कस काय पैसे घेतात ह्यो? लागले असतील वया पुस्तकाला, कशाला थोडेफार परत देऊ माघारी. परीक्षेच्या वेळेस गेलो तेव्हा घेतले ते. हे परत नको, ही पैसे घ्यायचे आणि उद्या दिसला नाही पाहिजे तू गावात अजिबात. हो, निघायचं ती काम चालू आहेत आमची, दुसरीकडे कामं करायची. लोकांच्या नाहीतर परत मी मारलं तर परत बोलायचं ना. निघायचं, मला सांगायचं नाही काय अजिबात. जातो गाव सोडून. परत दिसला नाही पाहिजे ना उद्या मला अजिबात. अहो पैसे नको मला ते तुमचे. राहू दे मला. अरे काय आहे का, तुला नोकरी लागायसाठी लहानाचा मोठा केला, शिकवला, आणि तू आता हे म्हातारपणी, हा काय रे तमाशा? बाबा खरंच नाही, माझं त्या पुरी संग काहीच नाही तसलं. ती एक चांगली मैत्री अरे म्हणून तुझ्या हाता पाया पडायचं, समजून सांगायचं, अरे आम्ही भिकारी येत, तू मोठ्या घरची, नाही जमणार तुमचं नामचं, मारून टाकते लोक तुला, मी काय करायचं परत? बोललो होतो बाबा तसं. आता याच्यात माझी काही चुकी आहे. काय रे काय? तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? आणि तुम्ही जसं रडल्यावर मी कोणाकडे बघायचं? अरे बघ आता नोकरीला लागायचं, तू जर आम्हाला सांग तुझं काय हात पाय मोडला, काय केलं, मग काय करायचं सांग बरं, मी कुठं जायचं म्हातारपणात? नाही बाबा, आता ऑर्डर निघणारच माझी. आता इथं राहणं आपल्या धोक्याचं आहे बा, आता इथं नाही राहायचं आपल्याला. तुम्ही नका रडू ना भाऊ, मला कसं तरी होतंय मग. आपलं बिछाणावर लगेच निघतो. त्या माणसाने सांगितलं उद्या जर दिसला इथं तर परत काहीतरी घोटाळा घालत, दुसऱ्या गावाला जाऊन पोट भरू आपण. आता कुठं इथे करतो, काय केलं? वहिनी, ओ वहिनी उघडा ना, लय त्रास होतोय वहिनी. उघडू का नको? उघडलं तरी प्रॉब्लेम, नाही उघडलं तरी प्रॉब्लेम. आणि ह्यांना जर काय झालं तर माझ्यावर चीन सगळं. नाही उघड. उघडा ना मला. अहो काय काय होतंय, काय होतंय? आई आई पळून पळून चालली. एवढी आगाव झाली तू? एवढी आई बापाची काही इज्जत आहे का नाही? भावाकडे बघ ना, भावाची इज्जत आहे गावात. आवाज बंद कर. भावाची इज्जत काही बस ना, फक्त गप पडल्या. मानसी मानसी हे बघ, मानसी काय आहे? मानसी अयो मानसी मानसी अहो आई तुम्ही मानसी. काय बघताय? मानसी ए बाळा, अगं असं नव्हतं करायचं का आम्हाला? उठ ना मानसी. काय केलं काय केलं काय केलं मी? अगं आम्हाला फक्त घराण्याची इज्जत वाजवायची होती ग. तुला चुकीच्या वळणावरून माग आणायचं होतं ग. असं नव्हतं करायचं. आई आता हे कुठानंच झालंय. काय झालं रे प्रशांती? आपल्याला पोलीस केस होईल. हा, पोलीस केस म्हणजे तुमची बहीण गेली. अरे पोलीस केसचं जाऊ दे रे. माझी मानसी मानसी मला सोडून गेली. मी एक सुचू का आता? तसही ताई गेल्यात तर
त्या पोराबरोबर प्रेम करत होते त्याच्यावर लावून द्यायचं का? हा, त्याचं- त्यांच्या मग आत्महत्या केली. त्याच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेव. हा? चल नको रडू, चल. अरे काय करू मी? आहे ग हिने पोरगी तर मारली व्हिडिओज काढतो. राहण्यात काही मजा नाही. कुठं चाललंय चल. मालकाला सांगितलं मालक जाऊन नाही जाणार आपल्याला. अरे भामट्याव कुठं चाललेत? काय हा काय झालं? कुठं चाललेत? हा ते गाव सोडून चाललो होतो इथे नाही राहायचं. काय झालं? पोरगी मारली आणि चाललेत पळून वय घर सोडून. कोणी याला विचार कोणी मारली? अहो आम्ही सांग कोणती पोरगी? कोणती पोरगी म्हणजे? कोणती पोरगी? मारहाण ना करू. काय नेमकं काय झालंय कुणाची त्या प्रशांतच्या बहिणीने मारलंय. अहो मी कशाला मारू? अरे त्या मुलीने आत्महत्या केली आणि चिठ्ठी मध्ये लिहिलंय माहितीये का तिनं? अहो पण आत्महत्या त्यांनी काय झालं असेल त्यांचं घरगुत आमच्या कशाला? याच्यामुळे आत्महत्या केली तिनं आणि चिठ्ठी मध्ये लिहिलं पण आहे सगळं. सबूत आहे माझ्याकडे. अहो पण खरंच सांगतो साहेब मग काय नका बोलू आता सरळ पोलीस स्टेशनला चला नाही का? नाही साहेब तुमचं काहीतरी गैर चौकशी करावं नीट नाटकी. नाही ते लेकरू मला सोडून गेलंच नाही हो. अहो मी इथंच होतो. त्या माणसाने उलट घेऊन मारहाण केली त्याला. तुम्ही माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला चला. अहो पण आपण साहेब आम्ही नाही काय केलं. काही चला. नाही केलेला साहेब. चला पोलीस स्टेशनला सांगतो तुम्हाला मी. अहो ऐका ना साहेब. अहो साहेब खरंच काही चुकी बस गाड्यात बस गाडी चल. अहो थांबा 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 थांबा. त्यांनी नाही मारली पोरगी. त्यांनी नाही मारली पोरगी. कोण आहे तू? मी गावातले प्रशांतचा मित्र. अहो तिच्या आईने तिच्या भावानेच मारली त्यांना. काय सबूत तुझ्याकडे? हिडो आहे ना माझ्याकडे. बघू. गावा काय हो साहेब आणि आमच्या गरीब अरे करताय तुम्ही. त्याचा मोबाईल मारली. तुमच्याकडे घ्या. त्याचा फोन दे इकडे माझ्याकडे. मला लागेल प्रूफ ते. मला- तुला परत करतो नंतर. त्यांनी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला कारण की माझं प्रेम नव्हतं तिच्यावर, तिचं होतं माझ्यावर. ती लेकरू प्रेम करायचं या पोरावर. पण त्याला विचारा ना हे धमकवायला त्यांनी आम्हाला मारहाण करून धमकवलं म्हणून तर आम्ही गाव सोडून चालू. हा होता त्यावेळेस तिथं. आता आम्हाला काय माहितच नव्हतं ना यांचं काही चाललंय. काय साहेब बरं झालं नाहीतर ना का मला फाशी दिली असती हो तुम्ही. नाही काय नाही चला. मी बघतो पोलीस स्टेशनला. बोलून घेतो त्यांना सगळ्यांना. प्रशांतला बोलतो आणि त्याच्या बहिणीला घरच्यांना बोलून घेतो. हा आता आम्ही गेलो तर चालते का हाऊस लागला. तुम्ही तेच थांबा. जाऊ नको कुठे. मी तपास चालू आहे. मी जाऊ का? तुम्ही तेच थांबा. गाव सोडून कुठे कोणी जायचं नाही. हा घरीच थांबा. थांब घरी तू पण. आणि फोन चालू ठेवा. हा बरं झालं ना प्रूफ भेटलाय. बघतो प्रशांतकडे. प्रशांत प्रशांत का हो साहेब? या बाहेर. कोण आहे अजून घरात? हाय ना घरचे सगळेच आहेत. आहे ना ते? बोला सगळ्यांनी इकडे. काय झालं ते उचललं का त्याला? त्याला ना हा? बघतो मी उचललं कसं कसं उचलायचं ते. तू काय करतो? मी कुठं काय केलं? हा मला अडत काढतो का तू? हा तुम्ही मुलगी मारली आणि तुम्ही त्यांचं नाव सांगता मला? अहो ते आम्हाला मारायची नव्हती पण ती चुकून खाली पडली. लाज वाटलं पाहिजे. साहेब चुकून अपघात झाला हो. आम्ही तिला फक्त समजत होतो, दाब देत होतो. तिचं डोकं आदळ आणि ते चला पोलीस स्टेशनला आता. अहो बघा ना काय मग होत असं तर देऊन घे. ए भटकटाकडीच तुला जास्त बोलतो काय? नका रडू आता. ते गरीबावर नाव घेतो तुम्ही मुलगी मारून. चला जरा का कोण कुठं पळायला. सरळ चला माझ्या मागे.